नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। आणि निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आपण कृती कार्यक्रम राबवलाय। त्या कृती कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांचे स्तर निश्चित केलेले आहेत आणि ते जे स्तर ती जी माहिती आहे ती आपल्याला स्विफ्ट चॅट या ॲपवरती नोंदवायची आहे, जी की VSK मार्फत आहे, विद्या समीक्षा केंद्र। तर त्याच्यावरती नोंदवताना येतात दुसरी दिसत नाही, तर त्यासाठी काय करावे, हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे। ॲप ओपन केल्यानंतर असा काहीसा इंटरफेस आपल्याला दिसतो। त्याच्यामध्ये आपण पॅटचे जे मार्क भरतो तसंच त्या पॅटवरती जायचं आहे। सगळ्यात वरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस। स्विफ्ट चॅट ॲपवर इयत्ता दुसरी कशी ॲड करायची त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात खाली आपल्याला हे जे 4 टिपके दिसत आहेत त्याला क्लिक केलं तर हे 3 ऑप्शन येतात। त्यातला हा जो मधला ऑप्शन आहे एडिटचा, तर त्याला आपण क्लिक करायचं आहे। केल्यानंतर आपल्या पुढे असं ऑप्शन येतं। त्यानंतर तिथे असं लिहून येतं की तुमची केलेली नोंदणी संपादित करायची आहे का, त्याला आपण होयला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे 4 टिपक्यांच्या पुढे शाळेचा UDIS क्रमांक टाकायला सांगितला जातो, तो टाकून आपण बाणाला क्लिक करायचा आहे। त्यानंतर मग तुमची शाळा जी कोणती असेल तिचं नाव वगैरे सगळं तिथे तुम्हाला दिसेल आणि मग ते बरोबर आहे का हे, तर त्याला होय हे बरोबर आहे असं क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस आहे शालार्थ ID जो असतो आपला, तर आपल्या शालार्थ ID तिथे ॲड करायचा आहे। शालार्थ ID तुमच्या नावानिशी तिथे दिसेल, तर होय हे बरोबर आहे या बटनाला क्लिक करायचे आहे आणि जर नसेल तर तसं नाही म्हणून दाबायचं। ठीक आहे, तर आता माझा बरोबर आहे म्हणून मी आता पुढे विद्यार्थ्यांच्या कार्यवाहीची नोंद करा म्हणून आहे बघा, आणि मग त्याला आपण क्लिक करायचं। आणि आता इथे बघा आपल्या पुढे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे वर्ग आलेले आहेत। तर याच्यामधून मी आता दुसरीचा वर्ग सिलेक्ट करते, कारण पहिलीच्या वर्गाला काहीच अवेलेबल नाही आहे, तिथे कुठलंच कंटेंट त्यांनी अवेलेबल केलेलं नाही आहे, म्हणून येतात दुसरी मी करते। ज्यांची शाळा 7वी पर्यंत असेल त्यांना 7 वर्ग तिथे शो होतील। तर बघा आता इथे मी क्लिक केल्यानंतर होय बटनाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर माझे तिसरीमध्ये विद्यार्थी जितके आहेत त्यांची यादी इथे आलेली आहे आणि प्रलंबित आहे म्हणून आलेलं आहे। तर आपल्याला एका विद्यार्थ्यावर क्लिक करून त्याचा स्तर त्याचा भरायचा आहे। ठीक आहे, तर आता इथे मी क्लिक केलं आणि उपस्थित दाखवून वाचन हा आला, तर या वाचनाला क्लिक करत बसायचं नाही, तर खाली जे 4 टिपके दिसत आहेत त्याच्या पुढच्या रकान्यामध्ये वाचनामध्ये त्याला कोणता स्तर प्राप्त झालाय त्याचा क्रमांक तिथे लिहायचा आहे आपल्याला। तर ठीक आहे, तर आता इथे याचा क्रमांक, त्या मुलीचा क्रमांक इथे 2 टाकते मी। बघा 2 टाकला। त्याच्यानंतर पुढचा जे आहे लेखनामध्ये ती कशी आहे, तर तिचा ते इथे लेखनातला जो स्तर क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला तिथे टाकायचा आहे आणि त्या बाणाला क्लिक करायचं आहे। मग पुढचं येतं संख्याज्ञान। मग संख्याज्ञानचं पण केल्यानंतर पुढे येईल संख्यांवरील क्रिया आणि एवढं येऊन मग नेक्स्ट विद्यार्थी आपल्याला चॉईस करायचा आहे। ठीक आहे, तर आता बघा इथं झालेलं आहे आणि आता बघा पुढील विद्यार्थ्याची कामगिरी नोंदवा, त्याला क्लिक केलं। बघा इथे ते एका मुलीचं झालंय, तिचं पूर्ण आलेलं आहे। तर दुसऱ्यावर क्लिक केलं, आता त्याची पण माहिती अशाच प्रकारे भरायची आहे। वाचनामध्ये त्याला कोणता स्तर मिळालेला आहे, तर तो स्तर आपण तिथे नमूद करायचा आहे, बाणाला क्लिक करायचं आहे। पुन्हा लेखनाचं पण तसंच करायचं आहे। तर इथे थोडक्यात म्हणजे स्तर क्रमांक आपल्याला लिहायचा आहे, मार्क भरायचे आहे। म्हणजे काही जणांना वाटेल की कुठले मार्क द्यायचे, तर हा जो स्तर क्रमांकाचे जे मार्क आहेत तेच आहेत ते। तर अशा प्रकारे आपण दुसरीची एंट्री याच्यामध्ये करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।